नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आहे डेज ऑफ 299चा तिसरा दिवस। तर मी तयार झालो आणि जात आहे आता शॉपकडे जात असताना मी आलो बेकरीवर पिझ्झा बेस वगैरे घ्यायला। इथून मी पिझ्झा बेस ब्रेड आणि पिझ्झा बेस ब्रेड घेऊन जातो मी इथून बेकरीवरून। मग मी पिझ्झा बेस आणि ब्रेड घेऊन आता जात आहे शॉपकडे। मग मी ब्रेड आणि बेस घेऊन आलो दुकानावर। आमचा स्टाफ मेंबर आला सूरज, हे बघा डोर वगैरे काढत आहे स्टॉलचे। आता स्टॉल चालू होत आहे। आज लवकर आलो मी, म्हणून काल जरा लेट झालता। बघा हे सर्व सेटअप आता 1 तासामध्ये चालू होईल। त्याला तुम्हाला घेऊन जातो ब्रांच 3 ला। तिकडे बघूया सेटअप झालाय का नाही। तर इकडे बघा आमचे राठोड हो का टेबल खुर्च्या वगैरे लावून घेत आहेत। साफसफाई वगैरे झाली, फक्त टेबल खुर्च्याची सेटिंग चालू आहे। आता साफसफाई करून टेबल खुर्च्या लावत आहेत। आणखी किचनमधले स्टाफ मेंबर कोणी आले नाहीत। हे बघा अजून किचनमधले स्टाफ मेंबर कोणीच आले नाहीत। तर इकडे अंडरग्राऊंडला बघूया शटर उघडलेत का नाहीत। इकडे तर बघा शटर बंदच आहे, स्टाफ मेंबर आणखी आले नाहीत कोणी। हे बघा दोन्ही पण किचनचं पण शटर बंद आणि इकडलं पण शटर बंद आहे। हे बघा पाणी बिनी मारून चकाचक स्टॉल साफ होत आहे। मग मी चहा वगैरे घेतला। हे बघा आमचा स्टाफ मेंबर, सॉरी आमचा वस्ताद हो का चायनीजचा समाधान आला हो का बिस्किट खाल्लाय, भूक लागली म्हणून। हो का कोणता बिस्किट आहे, मारीगोल्ड बिस्किट खाल्लाय, मारीगोल्ड। मग मी आलो दुकानावर आल्यानंतर किचनमध्ये आलो। किचनमध्ये आल्यानंतर इथं जे काही पहिल्या ब्रँचसाठी माल लागतो तो माल घेऊन आता जात आहे त्या ब्रँचला। ब्रँच 2 ची पण साफसफाई होऊन टेबल खुर्च्या लागले होते, कस्टमर आणखी आले नाहीत। हे बघा इकडे पूजा वगैरे चालू आहे, सर्व साफसफाई झाली आहे, कस्टमर आणखी आलेले नाहीत। मग मी हे बघा सर्व स्टाफ मेंबरला घेऊन आता जात आहे डायरेक्ट पहिल्या आणि तिसऱ्या ब्रँचला घेऊन जात आहे। मग मी सर्व माल घेऊन दुकानावर आलो, पण कस्टमर काही अजून आले नाहीत। हे बघा आमचे स्टाफ मेंबर हो का निवांत बसलेत, कस्टमर नाहीत म्हणून। मला भूक लागली होती, मग मी नाश्ता करून घेतलो। मग काही वेळानंतर कस्टमर यायला सुरू झाले। हे बघा 2 टेबल बसले आहेत पाठीमागे। तर इकडे बघा आमचा वस्ताद काय करत आहे। हे बघा वस्ताद इकडली स्टॉलची साफसफाई करत आहे किचनची, आणि इकडली पण साफसफाई करून टेबल खुर्च्या लावून ठेवला आहे। हे बघा वस्तादने, रामदास वस्ताद। तुम्हाला म्हणलो होतो 1 तासाने हा सेटअप होईल। बघा हे सेटअप छत्री वगैरे खुर्च्या वगैरे लावून हा सेटअप फायनल सेटअप झाला आहे, पण अजून कस्टमर आले नाहीत कोणी। हे बघा सर्व सेटअप लावून ठेवलाय आमच्या सूरजने हो का। सूरज बसला हो का निवांत मोबाईल चालवत। मग हे भैया आले, एक पिझ्झा व्हेज चीज पिझ्झा स्मॉल सांगितलेत पार्सल करायला भैयाने। तर मी आता वस्तादला सांगतो की व्हेज चीज पिझ्झा पार्सल। मग समाधान वस्ताद आणि मी हो का चहा पित आहोत। आम्हाला एक चीज सँडविचचं ऑर्डर आलं। आता कस्टमर वापस जाऊ नये म्हणून आम्ही हे बघा ह्या साईडला सेटअप लावलेला आहे, इकडल्या शॉपमध्ये ब्रँच 3 मध्ये सेटअप लावला आहे। हे बघा आमचा वस्ताद हो का इकडे लाईट गेल्या म्हणून तिकडे मटेरियल घेऊन चाललाय। हे बघा इकडे लाईट गेल्या हो का, मोबाईलचा फ्लॅश लावून हो का कटिंग चालू आहे का, व्हेजिटेबल कटिंग चालू आहे, मोबाईलचा फ्लॅश लावून लाईट गेलेली अशा प्रकारे किचनमधली। तर बघा इकडे ओव्हन होतं, इकडे ग्रिलर होतं, सर्व सेटअप ब्रँच 3 ला घेऊन गेले आम्ही। इथं बाजूलाच आहे आमची आपलं शॉप, त्या शॉपमध्ये घेऊन गेले सर्व साहित्य। हे बघा सेटअप केल्या कस्टमर तर कोणी आले नाही, सर्व खुर्च्या खाली आहेत। हे बघा सर्व चेअर रिकामे आहेत। बघा आमच्या सूरजला 2 फ्राईड, किती मोमोज आहे फ्राईड, टोटल 3 फ्राईड मोमोजचं ऑर्डर आले। हे बघा आमचं सूरज फ्राईड मोमोज करत आहे हो का, फ्राय करत आहे। अजून थोडं राहिले फ्राय व्हायचं, 70% झालेत फ्राय, अजून 30% राहिलेत फ्राय व्हायचे मोमोज। 3 प्लेट फ्राईड मोमोज पार्सल आहेत अशा प्रकारे मोमोज। हे बघा स्विगीवर आम्हाला बेबीकॉर्नचा पिझ्झा ऑर्डर आला होता। हे बघा अशा प्रकारे तयार झाला। इकडे आम्हाला एका कस्टमरचं कोल्ड कॉफीचं ऑर्डर आलं, तसंच वस्तादला सांगितलं की माझ्या पण नावाचे कोल्ड कॉफी करा। हे बघा मी आता कोल्ड कॉफी पित आहे। मग माझा मित्र गणेश आला होता, दोघं मिळून आम्ही बदाम शेक घेत आहोत। मग मला एक कॉलवर होम डिलिव्हरीचं ऑर्डर आलं, 2 नूडल्स आणि 2 फ्राईड मोमोजचं ऑर्डर आले। कस्टमरला मी 20 ते 25 मिनिट वेळ सांगितला। प्रकारे 2 नूडल्स पॅक झालेले आहेत। आता मी पार्सल करून घेऊन जात आहे ऑर्डर द्यायला। हे बघा अशा प्रकारे 2 फ्राईड मोमोज पण पॅक झालेले आहेत। आता हे ऑर्डर घेऊन मी जात आहे पार्सल द्यायला। इथून लोकेशन आहे मिनिमम 400 मीटर अंतरावर आहे। ऑर्डर डिलिव्हर करून रिटर्न शॉपवर आलो। मला झोप येतो ते डोळ्यात, थोडं म्हणलं झोप घ्यावं, आता थोडं झोप घेतो त्यानंतर मी उठतो। मग तयार वगैरे होऊन मी आलो दुकानावर, मस्त 2 तास झोप घेतलो मी। मग आता आलो दुकानावर फायनली। मग भाऊजी आणि मी चहा घेतलो। मग मी कॅश काउंटरवर येऊन बसलो, कस्टमर तर कोणीच नाहीत। हे बघा बॅकग्राऊंडला आता हे भैया 2 आलेत। भैया बोला की काय द्यायचंय। आता हे भैया आले तर काय द्यायचंय। तर भैया फ्राईड मोमोज म्हणत आहे, पार्सल का खायचं आहे, पार्सल का। तर भैयाचं एक फ्राईड मोमोज पार्सल आलेलं आहे अशा प्रकारे ऑर्डर। अशा प्रकारे बघा सूरजला एक फ्राईड मोमोज सांगितलं ऑर्डर, एक फ्राईड मोमोज आहे पार्सल, पण त्या भैयाला 10 पीस मोमोज पाहिजे म्हण, 10 पीस पार्सल कर हो का। हेच भैया आहेत ते, हां हां। हे बघा इकडे पण सर्व चेअर खाली आहेत, कोणीच कस्टमर नाही ह्या साईडला पण। आता हेच भैया आलेत, चला तुम्हाला खाली दाखवतो कस्टमर आहेत का नाही। इकडे बघा अंडरग्राऊंडला पण कस्टमर नाहीत, सर्व टेबल खाली आहेत, सर्व टेबल खाली आहेत, एक पण कस्टमर बसला नाही इकडे पण हो का। कस्टमर नाहीत मग आमचा चायनीजचा वस्ताद बघा हो का, रील्स बघत बसलाय, रील्स बघत।
मग हे सर आले, मला ह्या सरांनी मला 100 वाला पिझ्झा पार्सल करायला सांगितले. मग नंतर थोड्या वेळाने हे भैयाने नूडल्स सांगितलेत, 3 स्पायसी नूडल्स सांगितलेत. ह्यांना नूडल्स पण गेले. हे बघा थोड्या वेळाने इकडे पण कस्टमर आले, फ्रेंच फ्राईजचं वगैरे ऑर्डर आलं होतं. मग ह्या सरांना पिझ्झा पॅक करून दिलो. तर अशा प्रकारे माझा छोटा भाऊ का माझ्यासाठी डाएट तयार करून दिला, राईस फ्राईड करून दिला. हे बघा आत्ता थोड्या वेळाखाली पूर्ण टेबल खाली होते, पण हे बघा जे दिसते का पूर्ण आता हाऊसफुल झाले. टोटल ऑर्डर आलेले आहेत कस्टमरचे. तर टोटल 5 मंचुरियन, 3 नूडल्स, 2 फ्राईड राईस ऑर्डर आले आहेत अशा प्रकारे. तर मला कॉलवर आता 5 नूडल्सचं पार्सलचं ऑर्डर आलं. जे तुम्हाला कॉलवर ऑर्डर म्हणलं होतं 5 नूडल्स, ते बघा पॅकिंग होत आहेत 5 नूडल्स. हे बघा फ्राय झाले अशा प्रकारे इकडे पॅक होत आहेत 5 नूडल्स पॅक करून कस्टमरला दिलो. प्रकारे आमचं शॉप बंद करायचं टाइम झालं. हे बघा आता थोड्या वेळात टेबल खुर्च्या गोळा करून शॉप बंद होईल. अशा प्रकारे जे सकाळी सेटअप लागलं होतं हे पण सेटअप बंद होतं. हे बघा टेबल खुर्च्या गोळा झालेल्या आहेत. हे बघा साफसफाई वगैरे करून हा पण स्टॉल बंद होईल. हे बघा आमच्या समाधान वस्तांनी चायनीजची सर्व साफसफाई वगैरे ठेळीच करून ठेवतो रोज. हो का, सर्व साफसफाई वगैरे झाली. हा होता डेज ऑफ 299चा तिसरा दिवस. 299 दिवस पूर्ण करणार. जर तुम्ही या प्रवासात असाल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.